मग अजितदादा का नाही बोलले, मग देवेंद्र काय करतायत, आयुक्त काय करतायत, या अशा उगाच काही प्रश्न विचारून असलेल्या प्रकरणाला वेगळं वळून देऊ नका. ज्यांचा जीव गेलेला आहे, त्या जी बाब गंभीर आहे त्याच्यावर त्या आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे. या भूमिकेशी सरकार सुद्धा सहमत आहे, पोलीस प्रशासन तसं काम करत आहे आणि आपण सर्वांनी सुद्धा त्यांना सहकार्य केलं पाहिजे, ही त्याच्या मागची भूमिका असली पाहिजे. सर, या प्रकरणामध्ये पल्लवी सापळे जे जे हॉस्पिटलच्या डीन आहेत त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. चौकशी म्हणजे SIT चौकशी जी केली जाणार डॉक्टरांकडनं, त्याच्यामध्ये पल्लवी सापळे यांना अध्यक्ष म्हणून नेमले. यांच्यावरती यामिनी जाधव यांनी आरोप केले होते भ्रष्टाचाराचा. बघा, सध्याला आपल्याला ते प्रकरण हाताळणं महत्त्वाचं आहे. भ्रष्टाचाराचे आरोप ज्याच्यावर झालेले आहेत, निश्चित त्यांची चौकशी चालू आहे, हे भाग वेगळा आहे. परंतु या प्रकरणामध्ये प्रत्येकाचं ज्याला मायक्रो लक्ष ज्याच्यावर आहे या प्रकरणावर प्रत्येकाचं आहे. म्हणून एखादा अधिकारी जर चांगलं काम करत असेल किंवा करायला जर त्याला कॅपेबल वाटला तर त्याची नेमणूक केली तर त्याच्यात काही गैर मानू नका. चौकशी हा भाग वेगळा आहे, या प्रकाराचा तपास करणं हा भाग वेगळा आहे. मग जर असे आरोप करत गेले तर अनेक मंत्र्यावर सुद्धा तो भ्रष्टाचाराचे आरोप आहे, तेही मंत्रिमंडळात राहिले होते ना. काय त्यांना आपण फाशी दिली? म्हणून एखाद्या अधिकाऱ्याला चौकशी लागली म्हणजे तो गुन्हेगार ठरला असं समजण्याचं काही कारण नाही आहे. म्हणून या प्रकरणाचा पूर्णपणे छडा लागू द्या आणि त्याच्यामध्ये कृपया करून अधिकाऱ्याला डिस्टर्ब करू नये अशी त्यांना विनंती राहील. सर, याच प्रकरणी अंबादास दानवे यांनी देखील टीका केलेली की चौकशी करणारे किती स्वच्छ आहेत हे आधी तपासलं पाहिजे. त्याचबरोबर सुषमा अंधारे अशा म्हणतात की जी SIT नेमली त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे ढिगाने आरोप झालेले आहेत आणि 13 लाख रुपये जे आहेत ते प्लाझ्मा विकून खाल्ल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हे आरोप करणाऱ्यांचं खरं तर माहिती ना, यांना आता नवीन दुकान चालू करायची. कधी कुणाचे वाईन शॉप आहेत सांगतील, कुणाचे देशीचे बार आहे म्हणून सांगतील. आता हाच धंदा यांच्याकडे राहिलेला आहे. हे प्रकरण जसे एकत्र ते होतील, आरोप करायचे आणि वसुली करायची. म्हणून यांनी आरोप करताना थोडंसं डोकं ठिकाणावर ठेवून आरोप करावे. तुम्हाला प्रत्येकावर आरोप करणं सोपं आहे, परंतु तुम्ही जे काही करतायत ना या माध्यमातून हे सुद्धा जनता पाहते. म्हणून अशा आरोपाला आम्ही जास्त काही महत्त्व देत नाही. सर, मोदींच्या 400 पारच्या घोषणेची धास्ती समाजातील काही घटकांनी घेतली, त्याचा फटका या निवडणुकीत बसल्याचं मत भुजबळांनी व्यक्त केलं आहे. काय सांगाल की भुजबळ म्हणाले की संविधान बदलणार, की 400 जर पार झाले तर आम्ही संविधान बदलणार, असा प्रकारचा मेसेज जो आहे तो जनमानसामध्ये गेला होता. इंडिया आघाडीने त्यांच्या निवडणुकीची एक स्ट्रॅटेजी ठरवली होती. त्याच्यात घटना बदलणार हा प्रामुख्याने मुद्दा घेतला, ज्यामुळं समाजातील सर्व दलित वर्ग कसा आपल्या बाजूने जाईल हा त्यांचा पुरेपूर प्रयत्न होता. परंतु मोदी साहेबांनी त्यांच्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं की घटना बदलण्याचा अधिकार कुणालाही नाही आणि कुणाची हिंमतही नाही. परंतु निवडणुकामध्ये काय आता समोर घेऊन जायचं लोकांच्या? महागाईवर बोलायचं, भ्रष्टाचारावर बोलायचं, तर यापेक्षा पॉवरफुल मुद्दा त्यांना वाटलं की घटना बदलणार. जर मग 400 पार जर झाले हे बहुमतात असणार. मागच्या वेळेला बहुमतातच होते ना. गेली 10 वर्ष भाजप हे बहुमतात आहे, परंतु तेव्हा कधी काही झालं नाही. परंतु एक इलेक्शनची स्ट्रॅटेजी म्हणून केले. निश्चित त्या काही अंशी जो सर्वसामान्य मतदार आहे, जो मागच्या समाजाचा आहे, मागासवर्गीय समाजाचा आहे, त्याला हे थोडंसं पटायला लागलं की नाही बाबासाहेबांची घटना बदलत आहे का, म्हणून त्यांनी थोडंसं ते विचलित झाले होते, एवढं मात्र निश्चित आहे. परंतु त्याचा परिणाम निवडणुकीवर होईल असं मला वाटत नाही. लोक समजदार आहेत, लोकांनी योग्य त्या पद्धतीने मतदान केलेलं आहे. म्हणून येणारं सरकार हे पुन्हा महायुतीचंच असणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे. भाजपने 80-90 जागा देण्याचं